नमस्कार, मी स्वप्नाली पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या YouTube चॅनलवर। तर वातावरण छान आहे ऑस्ट्रेलियाचं, हे मी 2-3 व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे। पण वातावरणासोबत इथे बऱ्याच वस्तूंवरती पण डिस्काउंट चालू झालेले आहेत। तर आज आम्ही जाणार आहे, निघालोय आम्ही ब्लॅक फ्रायडे सेलसाठी। बघू तिकडे नक्कीच वस्तूंवर डिस्काउंट आहे का नुसता सेल आहे। मला तर काही जास्त शॉपिंगची एवढी आवड नाही, निघालोय आम्ही जस्ट विंडो शॉपिंग करणार आहे। आय लाईक विंडो शॉपिंग आणि मुलांना काही थोड्याशा वस्तू घ्यायच्यात त्या घेऊ। चला तर मग जाऊ आपण तिकडे गेल्यानंतर बघू काय काय डिस्काउंट आहे का नुसताच ब्लॅक फ्रायडे सेल आहे। आम्ही निघालोय खरं, पण एवढं ट्रॅफिक आज, अरे बापरे किती ट्रॅफिक आहे ना। खूप असं इंडिया सारखं ट्रॅफिक आज पहिल्यांदाच दिसतंय मला तर एवढं। पण अजिबात पोलीस काका वगैरे इथं दिसणार नाहीये एवढं ट्रॅफिक असून सुद्धा। छान असं वातावरण, नाही एवढी गर्दी असून सुद्धा इथं कोणीही हॉर्न वाजवत नाही वाजवू शकत आपण हॉर्न, जर इमर्जन्सी असेल तरच वाजवू शकतो। चला झालं ट्रॅफिक कमी, निघालो आपण। दादा गेले आमच्या स्कूलला, तर दादा आमच्या सोबत नाही आला। स्कॅन केले 3 तासासाठी, ते 3 तासाच्या वर फक्त 3 तासच फ्री का? % off on clearance सगळीकडे ऑफर आहे। बऱ्याच शॉपमध्ये फिरलो, पाहिलं, बऱ्याच ठिकाणी डिस्काउंट होता, पण तेवढा असा काही डिस्काउंट नव्हता। रेग्युलर किमतीच होत्या, ते फक्त ब्लॅक फ्रायडेच्या नावाने सेल करत होते। इट्स ओके। ते बघितलं का तू? शनी तर फिरून पूर्ण कंटाळून गेला होता। एका शॉपमध्ये गेम मिळाली त्याला, खेळत बसला थोडंसं, मग रिलॅक्स झाला। तिथून थोडं पुढं आल्यानंतर इथे आम्हाला एक ज्वेलरी शॉप दिसलं, डायमंड ज्वेलरी होती सगळीकडे, खूप महाग आहे पण सगळं। सॅन्टा आणि हा बंटा
काय दिसलं शनय? शनय काय दिसलं? शनय वाचता येत नाही पण शनय लोगोवरून लगेच ओळखतो दुकान. नायकी मध्ये अजिबात ऑफर नाही. आता आम्ही आपल्या स्टोअरमध्ये आलो. बघू इकडे काही ऑफर आहेत का. काही इकडे पण नुसताच सेलचा बोर्ड लावला आहे. इकडे ॲपल स्टोअरमध्ये आल्यानंतर काय ॲपल फोन, वॉचेस, मॅकबुक वगैरे जस्ट बघत होतो. विंडो शॉपिंग आपली चालू होती. घ्यायचं काही नव्हतं, जस्ट बघून सेल फक्त नावाचाच होता. ऑफर वगैरे काही नव्हत्या तेवढ्या म्हणापेक्षा. सगळे रेग्युलर ऑफर्सच होतं. वेगळं असं काही नव्हतं खूप जास्त ब्लॅक फ्रायडेची ऑफर आहे वगैरे असं काही नव्हतं. आणि मग फायनली शनईला शूज घेण्यासाठी नायकीच्या दुसऱ्या शॉपमध्ये गेलो. तिकडे नायकीच्या म्हणजे लहान मुलांच्या शूजवरती ऑफर्स होती. चालून दाखव, चालून दाखव, पळून दाखव थोडं. ब्लॅक फ्रायडे नुसताच सेल आहे. फक्त खिशाला कात्री, दुसरं काही नाही. जेंटलमॅन त्याने खुश. तर इकडे खरंचे असे सांता येऊन बसलेले आहेत. बघू काय करते. अरे त्या सांताला तू सांग तुला काय गिफ्ट पाहिजे ते आहे का. नको का तुला मग. $22. स्पोर्ट्स शॉप मध्ये खूप मोठं असं स्पोर्ट्स शॉप आहे. सगळ्या गोष्टी स्पोर्ट्स साठी लागणाऱ्या इथं मिळतात. असा वाटला मग ब्लॅक फ्रायडेचा सेल छान होता ना मस्त.